नमस्कार फ्रेंड्स, एकताच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे अख्खा मसूरची उसळ बनवायची आहे। खूपच साधी, सिंपल आणि झटपट अशी रेसिपी आहे। आणि अख्खा मसूरची उसळ बनवताना मी यामध्ये कांदा, टोमॅटो याचा वापर केलेला नाहीये। खूपच झटपट अशा पद्धतीने आपण अख्खा मसूरची उसळ बनवलेली आहे। तर फ्रेंड्स, व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूयात। आदल्या दिवशी रात्री अख्खा मसूर भिजत घातलेले होते, तर खूप छान प्रकारे अख्खा मसूर भिजलेले आहेत। तर यामधील आपण पाणी काढून ठेवणार आहोत आणि सेपरेट असे करून ठेवायचे आहेत अख्खा मसूर। तर एक पॅन घेतलेला आहे, त्या पॅनमध्ये तेल ओतलेलं आहे। तेल मी 2 चमचे घेतलेले आहे। तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये आपण जिरेची फोडणी द्यायची आहे। जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये हिंगाची फोडणी द्यायची आहे। हे सर्व दोन्ही देखील गरम झाले चांगल्या प्रकारे की त्यामध्ये आपण लसूण ठेचून घेतलेला आहे, तो बारीक चिरून देखील घेतलेला आहे, तो आपण त्यामध्ये चांगला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। नंतर आपण त्यामध्ये हळद ॲड करायची आहे। नंतर आपण यामध्ये तिखट ॲड करायचं आहे। तुम्हाला हवंय त्या प्रमाणात तुम्ही त्यामध्ये तिखट ॲड करू शकता। यामध्ये आपण कोणताही मसाला यूज केलेला नाहीये। तर यामध्ये आता आपण अख्खा मसूर ॲड करायचा आहे। सर्व मसूर आपण त्यामध्ये ॲड केल्यानंतर खूप छान प्रकारे त्याला हलवून घ्यायचं आहे, एकत्र करून घ्यायचं आहे, जेणेकरून लसूण, तिखट, मीठ, हळद हे सर्व त्याला लागलं जाईल। तर यामध्ये आता आपण मीठ ॲड केलेलं नाहीये, मीठ आपण नंतर ॲड करायचं आहे। तर चांगले मिक्स करून झाले की त्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करायचं आहे। तर हळूहळू त्याला कलर देखील वेगळा चेंज होत जाईल, जसजसं आपली उसळ शिजत जाईल तशी। तर त्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे। चांगली उकळी आली की त्याला अशा प्रकारे कलर येईल आणि नंतर आपण त्यामध्ये चवीपुरते मीठ ॲड करायचं आहे। नंतर आपण त्याच्यावरती झाकण लावून ठेवून देऊ। अख्खा मसूरची उसळ करण्याआधी आपण ते भिजवलेले होते, तरी देखील आपण ते शिजण्यासाठी, चांगले शिजले जाण्यासाठी त्यामध्ये पाणी ॲड करून एक 5 ते 10 मिनिटासाठी त्याच्यावरती आपण झाकण लावून ठेवून देणार आहोत। तर फ्रेंड्स, 5 ते 10 मिनिटं झालेले आहेत। तर खूप छान प्रकारे अख्खा मसूर शिजले गेलेले दिसत आहेत। तर यावरती आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे। कोथिंबीर ॲड करून झाल्यानंतर ते परत एकदा आपण एकत्र करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। तर फ्रेंड्स, खूप छान प्रकारे अख्खा मसूरची उसळ आपली तयार झालेली आहे। खूप साधी, सिंपल रेसिपी आहे। याच्यामध्ये कोणताही मसाला देखील आपण ॲड केलेला नाहीये। घरगुती मसाल्यापासून म्हणजेच आपला तिखट मसाल्यापासूनच आपण अख्खा मसूरची उसळ बनवलेली आहे। तर यामध्ये आपण कांदा, टोमॅटो देखील वापर केलेला नाहीये। खूप छान आणि टेस्टी अशा पद्धतीने याची मसूरची उसळ तयार होते। अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल, रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूत फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट रेसिपी सोबत। बाय।